महाराष्ट्र बोर्डाची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊयात. किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. सदरचे वेळापत्रक दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अखंडपणे पुरेसा वेळ मिळावा, म्हणजे साधारणतः नीट जी या परीक्षेसाठी, तसेच परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन पुरवणी परीक्षा लवकर होण्याच्या दृष्टीने यावर्षी प्रथमच मंडळाच्या इतिहासात 12वीची परीक्षा साधारणतः 10 दिवस पूर्वी आयोजित करण्यात आली होती. परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच राज्य मंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 करता एकूण 154 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली. विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू या 4 माध्यमातून व इतर शाखांसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती व कन्नड या 6 माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती. फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत परीक्षेचे श्रेणी इत्यादीचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते. तसेच 12वी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या खेळाडूंचे गुण यावर्षी क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. तसेच विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा याची ऑनलाईन छाननी अथवा पडताळणी करण्यात आली. गैरमार्ग प्रतिबंधक योजना यावर्षी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 20 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42,024 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,823 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 37.65% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 92.38% इतकी आहे. 12वी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत. सर्व या 9 विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 96.74% इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% इतकी आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% अधिकची आहे. 12वी परीक्षेसाठी एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 37 विषयांचा निकाल
100% लागलेला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रिल 2022 ते मार्च एप्रिल फेब्रुवारी मार्च 2025 ह्याचं जर सरास बघितलं तर 22चा निकाल होता 94.22%, 23ची उत्तीर्ण टक्केवारी होती 91.25%, 24ची उत्तीर्ण टक्केवारी होती 93.67% आणि 25ची उत्तीर्ण टक्केवारी आहे 91.88%. म्हणजे मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी मार्च 2024चा निकाल 93.37% होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी मार्च 25चा निकाल हा 91.88% इतका आहे. म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल 1.49% कमी आहे. खेळाडू, एनसीसी, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत. त्यानुसार 20,943 विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत किंवा स्काउट व गाईडचे जादा सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत. आता श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजना जुलै 2024च्या परीक्षेपासून आपण श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेसाठी बदल केला असून आपण आता जो विद्यार्थी सर्व विषयात एखाद्या परीक्षेला पास झाला तर त्याच्या सलग 3 परीक्षा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.